47 धावा चेस केल्या गेल्या होत्या, ते पण 3 षटकांमध्ये फक्त. तो कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि जाधववाडी या संघासमोर कितीचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण जाधववाडी या संघाची फलंदाजी आपण पाहिलं या अगोदरच्या मॅचमध्ये खूपच चांगली फलंदाजी राहिली होती. त्या फलंदाजीसमोर कमीत कमी 50 धावांचं आव्हान उभं करणं महत्त्वाचं असेल. तर गोलंदाजी मार्कवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल शुभम. या अगोदरच्या मॅचमध्ये सामनावीर म्हणून ज्याला मानकरी ठरला होता सामनावीराचा, तो गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्राईक एंडला स्वामी, स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंडला शुभम, पाटण तालुक्याचा छोटा बाहुबली. मॅच चालू करण्यासाठी इशारा येतोय पंचांकडून. या दुसऱ्या षटकातला दुसऱ्या मॅचमधला पहिल्या इनिंगमधला पहिला चेंडू शुभमच्या हातून हाताला जाईल. तर सामना सुरू करण्यासाठी इशारा केला गेलाय, टाइम लावलं जाते. नक्कीच 10:28 हा पहिला चेंडू पडतोय. नक्कीच चांगला चेंडू, त्याला हलक्यातून टोलण्याचा प्रयत्न, बॅटची ती केच चेंडू आणि पंचांचं बोट होते वरती. पहिल्या चेंडू वरती मात्र जो या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली सुरुवात केली गेली होती, ज्यांच्या माध्यमातून स्वामींनी चांगली सुरुवात केली होती, घनाघाती प्रहार केले होते, 22 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्या स्वामींना मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी धाडण्यामध्ये यशस्वी ठरतोय शुभम. अगदीच जाधववाडी या संघाकडून ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती, ज्या पद्धतीनं संघानं विश्वास टाकला होता, या पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलं होतं, त्या विश्वासाला पात्र ठरतोय. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी अमूलाग्र अशी कामगिरी तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये करताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती बॅकफुटवरती ढकललं जात आहे ते म्हणजे शेडगेवाडी या संघाला. आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल होताना दीपेश. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला शुभम जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र शेडगेवाडी या संघाच्या आशा पल्लवीत असतील. तर चांगली गोलंदाजी आखताना आपल्याला पाहायला मिळाला शुभम. पहिलाच चांगल्या टप्प्यावरती चेंडू अगदी हलक्या हाताने त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला होता स्वामींकडून, पण तो थिक एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहिला तो चेंडू. नक्कीच हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने टोलेला चेंडू. पॉईंटला उभा असलेला, लेग पॉईंटला उभा असलेला प्लेअर तिथं करेल क्षेत्ररक्षण. 1 धाव अंकित केली जाईल. या एका धावेने धाव संख्येचा श्री गणेशा केलं जाईल, दार खुलं केलं जाईल. नक्कीच जशी स्वामींची विकेट पडली इथं मात्र पुत्राच्या तोंडावरती निराशा येताना आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा नाराज आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली खेळी राहिली, त्यावेळेला मात्र आर्यन अगदी हर्षोल्लित होता. यावेळेस मात्र वडिलांकडून थोडंसं नाराजगीचा स्वर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाला. आता असेल स्ट्राईक एंडला छोटा बाहुबली शुभम. अगदी चांगला चेंडू त्याला खोदून काढलाय समोरच्या दिशेने. चेंडू जाईल दणदण करत सीमा पार 4 धावांसाठी. मी जसं म्हटलं होतं शुभम जोपर्यंत फलंदाजी करतो तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असतील या संघाच्या. नक्कीच क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी आपल्या तर नाराजीचा शोर शुभमच्या बाजूने आपल्याला गोलंदाज शुभम याच्याकडून पाहायला मिळतं, कारण क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं महत्वाची असेल. बॅटल पाहण्यासारखं असेल. चांगली गोलंदाजी आखते परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज शुभम असेल समोर. इनता मात्र शुभमवरती पुन्हा एकदा आक्रमण केलं जातंय शुभमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला जज करताना याला चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. लगातार 2 मिळतंय. गोलंदाज शुभमवरती फलंदाज शुभम नक्कीच मोठा ठरताना पाहायला मिळतोय. पाटण तालुक्याचा बाहुबली का म्हटलं जातं हे दाखवताना पाहायला मिळतोय. स्वामींची पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती, त्यानंतर मात्र धावसंख्येवरती ब्रेक लावण्यामध्ये अयशस्वी ठरतोय हा गोलंदाज. आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू हाताळले गेले. उर्वरित 2 चेंडूवरती खेळ कसा राहील, कशा पद्धतीचं कमबॅक केलं जाते गोलंदाजाकडून. इथं मात्र चांगला चेंडू त्याला हलक्या हाताने टोलवला जातोय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण करेल. निर्धाव चेंडू, चांगलं पुनरागमन. क्षेत्ररक्षण थोडंसं हलवलं जातंय अगदीच. नक्कीच जाळं विणलं गेलंय. झेल कंप्लीट केला जाईल. नक्कीच सुरुवात गोड आणि शेवटी गोड करण्यात आलं या षटकाचा. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट स्वामींच्या माध्यमातून, तर शेवटच्या चेंडूवरती क्रिकेट मधला अगदी पाटण तालुक्यातला बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या शुभमला धाडलं जातंय माघारी. महत्वाच्या 2 विकेट्स घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे शुभम गोलंदाज. नक्कीच जी सुरुवात हवी होती ती करताना आपल्याला पाहायला मिळते. जाधववाडी हा संघ. विनंती असेल क्षेत्ररक्षण पांगवायचं लगेचच दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित करा, वेळ घेऊ नका. आणि धावफलक आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 या धावसंख्येवरती. 9 धावसंख्येच्या
बदल्यामध्ये 2 गडी गमावताना पाहायला मिळतोय आपण. जिद्दी मराठा शेडगेवाडी हा संघ अगदीच महत्त्वाच्या 2 विकेटा ज्यांची उपस्थिती मैदानामध्ये शेवटच्या षटकापर्यंत राहणं महत्त्वाचं होतं ते स्वामी आणि दुसऱ्या बाजूला शुभम आपण माघारी जाताना पाहायला मिळतोय. तर नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतं आपण संतोष. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तो म्हणजे किरण. किरण आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. तर दीपेश असेल आता स्ट्राईक एंडवरती. आता या 2 खेळाडूंना मात्र आज संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करणं महत्त्वाचं असेल. वारंवार आपण पाहतो शेडगेवाडी संघाकडून ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत असतात. इथं मात्र त्यांची अनुपस्थिती असेल, लवकरात लवकर बाद झालेत. आज संधी आहे, त्या संधीचं सोनं करून द्यावं लागेल. आज स्वामींना आणि शुभमला सांगावं लागेल की तुम्ही नसलात तरी आम्ही मैदानामध्ये मैदान गाजवू शकतो. आम्ही तुमच्याच तालमीमध्ये खेळलेलो आहोत, वाढलेलो आहोत, हे दाखवून द्यावं लागेल आज या फलंदाजांना. अगदी पाहिलं गेलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. वारंवार यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकले जात आहेत, खोदून काढलं जातं. लेग साईडच्या दिशेने 1 धाव अंकित केली जाईल स्कोअरबोर्डवरती. स्कोअरबोर्ड हलता राहतोय तो म्हणजे 10 या आकड्यावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला संतोष भेदक गोलंदाजी करताना पाहायला मिळते. वारंवार अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी छोटासा रन परंतु चांगली सुरेख गोलंदाजी. इथं मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू अंगाचा भेद घेताना पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपामध्ये इथं बॅटची कडा लागलेली आहे. पंचांकडून इशारा येतोय, नक्कीच 1 धाव अंकित केली जाईल. या 1 धावेने धावफलक आपण पाहतोय पुढे जाताना 11 या आकड्यावरती. इथं मात्र सोयरमारा वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या इनिंग मधली पहिली अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावरती. स्लोअर पद्धतीचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक त्याच्यावरती पाहायला मिळतोय आणि झेल मात्र केला जाईल कंप्लीट. स्क्वेअरला ग्लव बसलेल्या त्या क्षेत्ररक्षकाकडून इनफिल्ड कंप्लीट करू शकलेला नाहीये ते हा फलंदाज आणि परतावं लागेल ते दीपेशला. 3री विकेट आपण दीपेशच्या स्वरूपामध्ये पाहतोय शेडगेवाडी संघाकडून. अगदीच महत्वाच्या 2 विकेट गेल्यानंतर मात्र दीपेशवरती जबाबदारी होती, तोही निराशा करून जाताना पाहायला मिळेल. तर कर्णधार आपण पाहतो मैदानामध्ये दाखल होताना सागर. अगदी त्याच्यावरती आता जबाबदारी असेल सागरला आपल्या कर्णधार भूमिकेला साजेशी खेळी करावी लागेल. अगदीच हाताला माती लावली जाते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढलेले हे खेळाडू आपल्याला पाटण तालुक्याच्या खोऱ्यामध्ये अगदीच पाहिलं गेलं तर कडेकपारेला आपली गावं आणि त्या गावांमध्ये सुरुवात झाली या खेळाला आणि तिथून मात्र नवी मुंबई सारख्या पटलावरती हे आपल्याला प्लॅटफॉर्म ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते आपण पाहतोय. संस्थापक असतील विनोद कदम स्वामी, अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे असतील. इथं मात्र पुन्हा एकदा आपण झेल सुटलेला पाहायला मिळतोय. झेल होणं महत्वाचं होतं. सागर कर्णधार 2 धावा अंकित करताना पाहायला मिळेल. तर आपण बोलत होतो की पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोपी दादा सूर्यवंशी असतील, त्यांचाही धन्यवाद असेल सर्व खेळाडूंकडून, कारण पाटण तालुक्यातल्या खेळाडूंना हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं जाते वारंवार. तर 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 या आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक. अगदी 7च्या सरासरीने धावसंख्या पुढे नेताना पाहतोय आपण. अगदी जर शुभम किंवा स्वामी जर असते तर इथं मात्र धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळाला असता. या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं दोघंही तिथं उपस्थित होते, त्यावेळेला मात्र 2 षटकांच्या अखेरीस 40 धावसंख्या धावफलकावरती लागली होती 2 षटकांच्या नंतर. ती मात्र आता 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. तर 3रं षटक घेऊन येताना पाहायला मिळेल गोलंदाज नितीन. कशा पद्धतीची गोलंदाजी आखतोय हे पाहणं असेल महत्वाचं. तर स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल किरण. लेग साईडच्या दिशेने टोलवला हा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथं येईल, त्याच्या खाली 1 धाव अंकित केली जाते. स्ट्राईक एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळेल कर्णधार सागर. कशा पद्धतीची खेळी करतोय हे पाहणं महत्वाचंच. नक्कीच आज कर्णधार पदाला शोभेल अशी मात्र खेळी करणं महत्वाचं असेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदक गोलंदाजी चेंडू सरळ यष्टिरक्षक हातामध्ये निर्धाव पद्धतीचा चेंडू इथं मात्र आखला जातोय.
इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. नक्कीच झेल खाली येतोय. यष्टीरक्षक झेल केला जातोय कंप्लीट. कर्णधाराला परतीचा मार्ग दिला जातोय, मार्ग दाखवला जातोय. चौथी विकेट इथं येताना पाहायला मिळते. गोलंदाज नितीनं चांगली गोलंदाजी आखताना पाहायला मिळाला. तिसरा चेंडू आखत होता. तिसऱ्या चेंडूवरती मात्र इथं विकेट संपादन करताना पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. 15 या आकड्यावरती 15 या धावसंख्येवरती आपण पाहतोय धावफलक स्थिरावलेलं. तर सचिन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अतिरिक्त मारा, सोयर मारा, या अतिरिक्त धावा मात्र संजीवनी देणारा ठरतील. धावफलक 16 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावा नक्कीच डोकेदुखी ठरतील, कारण शेडगेवाडी हा संघ जाणतो लो स्कोरिंग मॅच मध्ये पुनरावृत्ती कशी करायची असते, कारण गोलंदाजी त्यांच्याकडे भेदक असलेली पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सोयर मारा, अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि धावफलक 17 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळालं, जसं आर्यननी सांगितलं होतं. कारण आपण गोलंदाजीमध्ये पाहायला गेलं तर असतील स्वामी असतील, सचिन असेल, विकास असेल आणि प्रथमेश असेल, चांगली गोलंदाजी या लो स्कोरिंग मॅच. इथं मात्र बॅटची ती कॅच आणि चांगला कॅच तिथं कंप्लीट केला जातो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. माघारी धाडलं जाईल फलंदाज सचिनला आणि विकेट क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते शेडगेवाडी या संघाकडून. तर नवीन फलंदाज दाखल होतोय महेश. आणि चांगली गोलंदाजी आखताना आपण पाहतोय नितीनला. नक्कीच या चेंडूवरती हलक्या हाताने एक धाव अंकित केली जाते. धावफलक पोहोचतंय 18 या धावसंख्येवरती आणि आतापर्यंत 2 विकेट आपल्या या षटकामध्ये घेताना यशस्वी ठरतोय, संपादित करताना पाहायला मिळतोय नितीन. तिसरं षटक होतं आणि योग्य रीतीने हाताळताना पाहायला मिळतंय. अगदी सगळेच गोलंदाज सुरुवात जशी. इथं मात्र फटका चांगला सजवला जातोय. समालोचन कक्षाला मानवंदना देणार हा फटका. या इनिंग मधला पहिला षटकार फलंदाज किरणच्या माध्यमातून. किरण मात्र इथं आशेचा किरण बनताना पाहायला मिळतोय. या 6 धावांसोबत धाव फलक उसळी घेताना पाहायला मिळेल, ते म्हणजे 24 या आकड्यावरती. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलक 24 आकड्यावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज 10 धावा खर्चिक ठरतोय. नक्कीच 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला, परंतु 10 धावा खर्चिक ठरताना पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलक 24 आकड्यावरती. लगेचच आमंत्रित करा तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला. तर चौथं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार होतोय सचिन. गोलंदाजी मार्कवरती अगदी पाहिलं गेलं आतापर्यंत 3 षटकं टाकलेली आपण पाहिलं अनुक्रमे, तर शुभम, संतोष आणि नितीन. चांगली गोलंदाजी तिघांच्या माध्यमातून राहिली. सचिन निर्णायक शेवटचं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू हाताळताना इथं मात्र स्वैर मारा, वाईड चेंडू, या अतिरिक्त धावा आपल्याला ज्या वेळेस सेकंड इनिंग मध्ये चेस करायला उतरू त्यावेळेला मात्र डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतील, कारण चांगली गोलंदाजी आपण पाहतो हाताळताना, ते म्हणजे शेडगेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा वाईड चेंडू आणि संजीवनी देणारे हे धावा असतील नक्कीच. तिथं आपण पाहतोय खेळाडू कक्ष, तिथून मात्र शेडगेवाडी संघाकडून टाळ्या वाजवल्या जात आहेत, कारण ही एक धाव त्याचं महत्त्व त्यांना माहीत आहे. जसा जसा 30च्या वरती स्कोर जाईल तसं मात्र त्यांना माहिती आहे आम्ही ही मॅच बनवू शकतो. इथं मात्र निर्धाव चेंडू, चांगला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते, ती म्हणजे गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. हे असे निर्धाव चेंडू अपेक्षित असतील ते म्हणजे जाधववाडी या संघाला. हलक्या हाताने टोलून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक वरती आता येईल तो म्हणजे किरण, ज्यांनी या अगोदरच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती अगदी षटकार लावला होता. तो असेल आता स्ट्राईक एंडला.
लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू क्षेत्ररक्षक तिथं येणार असेल, फेकी केली जाते, धावचीची संधी मात्र गॅदरिंग मध्ये फसगत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते 29-29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची ती जी यष्टीरक्षकाला संधी होती, चूक होते. 1 धाव घोषित रिजन मध्ये नक्कीच ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाईल ते म्हणजे 30 3वरती 0 या धावसंख्येवरती. तर या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज होईल तयार. समोरच्या दिशेने टोललेला फटका चांगला, ताकद चांगली, चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. अगदी किरणनी मात्र शेवटच्या क्षणी मॅच मध्ये निर्णायक भूमिका निभावताना पाहायला मिळाला. या 6 धावेनंतर धावफलक आपण पाहिलं गेलं पोहोचतंय ते म्हणजे 36 या आकड्यावरती. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू आपण पाहतोय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली जाईल. धावफलक 37 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळेल. टार्गेट सेट केलं जाईल 38-38 या धावसंख्येचं जाधववाडी या संघासमोर. 24 चेंडू 38 धावांचं टार्गेट. नक्कीच लाईनअप करूनच मैदानामधून बाहेर जायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि शेडगेवाडी संघ विनंती असेल, जसा जाधववाडी संघ बाहेर येतो तसा आपण मैदानामध्ये एंट्री करायची आहे. वेळ पाहू नका की संघ मैदानातून बाहेर येईल, आपण मैदानामध्ये येऊ शकता, एंट्री करू शकता. वेळ घेऊ नका, वेळेवरती सामना संपवणं महत्त्वाचं असेल. तर आयोजकांकडून विनंती केली जाते, जिद्दी मराठा शेडगेवाडी संघ लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा, लाईनअप करून वेळ घेऊ नका. वेळेवरती आज ही स्पर्धा संपवणं महत्त्वाचं असेल. दिवसभरामध्ये सर्व सामने 4 षटकांचेच असेल. तसंच आपण पाहतो पाटण तालुक्यातलं एक समाजसेवकाच्या रूपामध्ये उदयास येणारं नाव नवनाथ भाऊ कोळेकर साहेब. आपणास विनंती केली जाते, आपण यायचं आहे, आसनस्थ व्हायचं व्यासपीठावरती. आपण पाहिलं गेलं परवा दिवसाच्या दिवसामध्ये मराठा आरक्षणाला अनुमती मिळाली, त्या होणाऱ्या मोर्चामध्ये आपण पाहिलं गेलं, जो मोर्चा अगदी अंतराळीपासून सुरुवात झाला आणि नवी मुंबईमध्ये धडकला. अगदी कोटीच्या नंबरमध्ये आपण तिथं मराठी बांधव उपस्थित झालेले पाहायला मिळेल. त्या बांधवांना पाण्याची सोय ज्यांच्या माध्यमातून केली गेली, अगदी अन्नाची सोय केली गेली होती, ते समाजसेवक नवनाथ दादा यांची इथं उपस्थिती लाभते. नक्कीच जिद्दी मराठा शेवटचा कॉल दिला जातोय, मैदानामध्ये दाखल व्हायचा. 1 मिनिटाचा अवधी असेल, ज्याच्यामध्ये पहिली व्हॅलिड डिलिव्हरी करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांकडून विनंती केली जाते, जर 1 मिनिटात पहिला बॉल चेंडू नाही टाकला गेला तर पॅनलाइज केलं जाईल असं सांगितलं जात आहे. तर आपण पाहतोय नवनाथ भाऊ यांचं शुभ आगमन होत आहे. नक्कीच ज्या वेळेस मात्र या आरक्षणाचं इतिहासाची पानं उलगडली जातील, त्या वेळेस मात्र तिला दिलेली बलिदानं, तसंच केलेला संघर्ष, त्याच सोबत या नवी मुंबईमध्ये ज्या वेळेला हे मोर्चे धडकले गेले त्यावेळेला त्यांना केलं गेलेलं अन्न दान असेल, पाण्याचं दान असेल, त्यांची केली गेलेली सोय, ती म्हणजे या समाजसेवकासारख्या रूपामध्ये आपल्याला हजारो माणसं भेटली. त्यातलं एक नाव म्हणजे नवनाथ दादा कोळेकर. त्यांचं इथं शुभ आगमन होते, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. तसंच सकल मराठा समाजाकडून आपले आभार असतील, कारण कालचा जो दिवस होता, परवाचा दिवस होता, ज्याच्यामध्ये मराठा समाजाने एवढा मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षाला यशस्वीता आली, ती तुमच्यासारख्या समाजसेवकांमुळे. तर आपलंही आभार असेल. तर मी विनंती करेल, मैदानामध्ये ओपनिंग जोडी आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. जाधववाडी या संघाकडून शुभम आणि गणेश ही जोडी, अगदी पाहिलं गेलं तर 38 धावसंख्येचं सर करायचे असतील जिंकण्यासाठी, विजय प्रस्थापित करण्यासाठी, तर क्षेत्ररक्षण पांगवण्याची विनंती करेल जिद्दी मराठा संघ. आपण पाहतो यष्ट्यांच्या पाठी यष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संस्थापक असतील स्वामी. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय सचिन. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल शुभम, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल गणेश. तर आपण पाहिलं गेलं पहिलं षटक ज्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं, फक्त 9 धावा देऊन महत्वाच्या 2 विकेट, महत्वाचे 2 मोहरे टिपले गेले.
तो शुभम आता मात्र फलंदाजीच्या भूमिकेमध्ये स्ट्राईक एंडवरती असेल. ज्या पद्धतीची फलंदाजी केली गेली त्या पद्धतीची ज्या पद्धतीची गोलंदाजी केली गेली त्या पद्धतीने आता फलंदाजी करणं महत्त्वाचं असेल, सुरुवात करून देणं महत्त्वाचं असेल. 38 धावांचं टार्गेट असेल, परंतु या 38 धावा कित्येकदा आपण डिफेंड करताना पाहिलंय. दुसऱ्या बाजूला उपस्थित असलेला या शेडगेवाडी या संघाकडून नक्कीच लो स्कोरिंग मॅच जिंकताना पाहायला मिळालंय. यावेळेला गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये गोलंदाज पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. सचिन असेल गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच चुकीचा चेंडू हाताळला जातोय तिथे क्षेत्ररक्षक तैनात, परंतु नोचा पंचांचा इशारा येताना पाहायला मिळेल. अगदीच पाहिलं गेलं तर नियमावली क्रमांक असेल त्याचं मात्र इथं उल्लंघन केलं जातंय. हाईट नो आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांकडून नोचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. या अतिरिक्त धावीने इथं मात्र स्लोवरच्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं होतं आणि नोचा मात्र इशारा दिला गेला पंचांकडून. स्पीडअप करा, सामना पांगवा. पंचांचा हा निर्णय अंतिम असेल, याच्यावरती कोणताही आक्षेप चालणार नाही. आपण पाहतो पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिला क्रमांकाचा जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे पंचांचा नियम हा अंतिम असेल. पंचांच्या निर्णयावरती कोणीही आक्षेप घेणार नाहीये, कारण जे पंचांचं त्रिकूट आपण पाहतो नवी मुंबई क्रिकेट असोसिएशन मधले हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी शिक्षित असे हे पंच. पुन्हा एकदा इथं संधी, चांगला झेल, परंतु फ्री हिटचा हा बॉल असेल हे लक्षात ठेवणं महत्वाचं. जल्लोष करण्याआधी थ्रो करणं महत्वाचं होतं आणि स्वामी जाणून होते. हे स्वामी सांगतायत थ्रो करा. क्रिकेटच्या मध्ये स्वतःवरती अगदीच पाहिलं गेलं लक्ष ठेवणं बारीक गोष्टींवरती महत्वाचं असतं. या अगोदरचा चेंडू न होता त्याच्यावरती झेल कंप्लीट केला गेला, त्यानंतर हा फ्री हिटचा चेंडू. इथं फक्त झेल आपणास आउट देणार नव्हता, इथे फक्त धावचित करणं महत्वाचं होतं. जर झेल कंप्लीट केल्यानंतर थ्रो झाला असता धावचितची संधी होती. स्वामी जाणून होते आणि त्यामुळे स्वामींचं अग्रेशन आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगला झेल तिथं टिपला गेला त्या प्रथमेश कडून, परंतु फ्री हिटचा तो चेंडू होता. धावसंख्या आपण पाहतोय 2 वरती. अगदी 2 चेंडूवरती ही संधी क्रिएट केली गेली होती, परंतु तिला मात्र पर्वणी लागताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेला मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू अगोदर हेरला होता ऑफसाईड रिजन मध्ये. फटका चांगला, त्याच्या खाली 3-3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. नक्कीच 3 क्षेत्ररक्षकांना हरवून चेंडू सीमा पार होताना पाहायला मिळाला आणि या 4 धावा जोडल्या जातात धावफलकावरती. धावफलक जाईल ते म्हणजे 6 या आकड्यावरती. गणेश आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. नक्कीच शुभमला 2 वेळा बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. ऑफसाईड रिजन मध्ये फटका चांगला सजवला गेलाय. स्क्वेअर अपच्या दिशेने चेंडू जाईल दणदण करत सीमा पार 4 धावांसाठी. गणेश सेट ऑन फायर. 38 धावांचं आव्हान चेज करत असताना सुरुवातीची ज्या गरज होती सुरुवात देताना पाहायला मिळतं आपण गणेशला. 2 चेंडूवरती आक्रमण केलं जाते. सचिन वरती 2 सलग चेंडूवरती 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळालं 10 या आकड्यावरती. आता मात्र उर्वरित चेंडूवरती करायचे असतील त्या म्हणजे 28 धावा. आणि गणेश आणि आपण पाहिलं गेलं शुभम यांची जोडी फोडणं महत्वाचं असेल. या 2 विकेटा जर घेतल्या गेल्या तर मॅच मध्ये टर्निंग पॉईंट येताना पाहायला मिळेल. अगदीच पाहिलं गेलं हीच कामगिरी केली गेली होती शुभमच्या माध्यमातून. पहिल्या 2 महत्वाचे विकेट शुभम आणि स्वामींना परतीला धाडलं. त्यानंतर मात्र शेडगेवाडी हा संघ धावा करण्यामध्ये थोडासा विखुरलेला पाहायला मिळाला. यावेळेला मात्र लेग साईडची दिशा आपण पाहिलं गेलं पकडले पॉईंटच्या दिशेने चेंडू जाईन. घोषांकित रिजन मध्ये 1 धावेसाठी 1 धावेने 11 या धावसंख्येवरती धावफलक जाईल. जी कामगिरी शुभमने केली गेली होती जाधववाडी या संघासाठी ती कामगिरी मात्र इथं गोलंदाजाला शेडगेवाडी या संघासाठी करावी लागेल. तसंच आपण पाहतोय पाटण तालुक्यातलं अजून एक मोठं मनमिळाव असलेला खेळाडू इथं उपस्थित होतोय. हर्षल लोकरे. आपलं ही सहर्ष स्वागत असेल आयोजकांच्या वतीनं. यावेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू त्याला लेग 1 बाउन्स जाईल. हा चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावांसोबत धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल 15 या धावफलकावरती.
अजूनही पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला एक चेंडू बाकी असेल. काय फलंदाजी साकारली जाते गणेशच्या माध्यमातून. या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं शुभम चांगली फलंदाजी करत होता, इथं मात्र गणेश ती कामगिरी करताना आता पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडून ओव्हर समाप्तीचा इशारा येईल. एका षटकाच्या अखेरीचा धावफलक आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती बिनगडी बाद. तर आपण पाहतोय उपस्थित आपले सन्मान्य अतिथी नवनाथ भाऊ कोळेकर यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल गौरव दादा यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहिल ज्या वेळेला मात्र अतिवृष्टी झाली होती, पाऊस पडला होता, अगदी कोकण सातारा पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, तिथे मात्र त्या लोकांना समाजसेवकाच्या भूमिकेमध्ये अन्नधान्य पोहोचवण्याचं कार्य केलं गेलं होतं. त्यानंतर काल आपण पाहतो मराठा आरक्षणाला अगदी अण्णासाहेब पाटील यांनी सुरुवात केली. 1980 मध्ये संघर्ष चालू झाला. त्यानंतर मात्र काल गोदावरी खोऱ्यातले मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा शेवट केला गेला. त्या आरक्षणाच्या मोर्चामध्येही आपण पाहिलं गेलं आलेल्या समाजाचं मात्र चांगलं व्यवस्थापन ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं. पाण्याची सोय केली गेली, त्यांना राहण्याची सोय केली गेली, त्यानंतर अन्नधान्याची सोय केली गेली. ते समाजसेवकाच्या भूमिकेमध्ये आपण एक उदयास येणारा चेहरा पाहतोय. नवनाथ भाऊ कोळेकर यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच साहेब, तुमच्यासारखे हजारो चेहरे होते, हजारो लोक होते, म्हणून हा कालम मराठा सकल समाजाचा मोर्चा यशस्वी राहिला. आरक्षणाची बाजू मांडली गेली, ती मात्र यशस्वीपणे पार पाडली गेली. तर पुन्हा एकदा आपण पाहतो दुसरं षटक लगेचच मॅचमध्ये स्पीडअप करायचं विनंती करतो. वेळ घेऊ नका. दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतं स्वामी गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी केली जाते. मॅचमध्ये पुनरागमन करून देण्यामध्ये यशस्वी ठरतील का शेडकेवाडी या संघाला? जी कामगिरी केली होती शुभमने, पहिले 2 महत्त्वाचे मोहरे टिपले गेले होते, त्या पद्धतीने इथं महत्त्वाची ही विकेट शुभमची आणि गणेशची घेण्यामध्ये यशस्वी ठरणार का स्वामी? हे पाहणं असेल महत्त्वाचं, कारण चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखलं जातं स्वामींना. उरलेले 5 चेंडू कशा पद्धतीने खेळून काढतो जाधववाडी या संघ, हे मात्र असेल गणित या मॅचचं. इथं मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला जातो. शुभम दाखवतोय क्लास. नक्कीच पुढे असलेला अनुभवी गोलंदाज असेल, प्रतिहल्ली करण्यामध्ये असेल माहिर, परंतु माझ्यामध्येही कॅलिबर आहे, माझ्यामध्येही मॅच पलटवण्याची क्षमता आहे, माझ्याजवळ खेळी आहे, त्या खेळीवरती मी माझ्या संघाला जाधववाडीला पुढच्या फेरीमध्ये नेऊ शकतो, हे दाखवताना पाहायला मिळतोय हा जाधववाडीचा हिरा शुभम. आणि या साधावीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल ते म्हणजे 21-21 या धावफलकावरती. नक्कीच प्रश्न थोडे बदलावे लागतील. 1 तेरी तो 1 मेरी अशी पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आखला गेला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. चेंडू धाडला जातोय सीमा बाहेर अगदी 6 धावांसाठी. लेग साईडच्या रिजन मध्ये मोठा फटका शुभमच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. अगदी शुभमची शरीरयष्टी आणि हाईट पाहिली गेली तर उंची, त्याचा फायदा इथं घेतला जातोय आणि या ताकदीचा उपयोग केला जातोय फटकेबाजी करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतील स्वामी टू शुभम, असं चाललेलं आहे बॅटल. पुन्हा एकदा चेंडू घेतोय, अंगाचा भेद यष्टीरक्षकाकडून चूक होते. चेंडू जाईन घोषांकित रिजन मध्ये. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल 22 या धावसंख्येवरती. विकेट येणं महत्वाचं असेल. नक्कीच स्वामी तो ट्राय करतायत विकेटचा, कारण पुनरागमनाची एकच संधी असेल, ती म्हणजे इथून पुढे विकेट घेणं. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने टोलेला चेंडू, 1 धाव त्याच्यावरती अंकित केली जाते. धावफलक हलतं ठेवलं जाते 22 या आकड्यावरती, 23 या आकड्यावरती, माफी करा 23 या धावसंख्येवरती धावफलक जाताना पाहायला मिळतंय. नक्कीच उपस्थित असलेले अतिरिक्त खेळाडू आपण पाहतोय दादा यांच्या माध्यमातून लगेचच करेक्शन केलं जाते. आणि ही महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पाहतो स्कोअर बोर्डवरती 13व्या खेळाडूचं अतिरिक्त खेळाडूचं लक्ष नसतं, परंतु इथं चोकस भूमिका पार पाडली जाते. जाधववाडी या संघाचे आपण पाहतोय अतिरिक्त दादा जोडले जातात. तिथं लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटका चांगला आहे, ताकद चांगली आहे, जाईल सीमा पार 6 धावांसाठी. या 6 धावेनी स्कोअर बोर्ड पुढे जाताना पाहायला मिळेल 29 या आकड्यावरती. नक्कीच ज्या गोलंदाजाकडून अपेक्षा होती पुनरागमनाची एखादी दुसऱ्या विकेटची, त्याच्यावरती मात्र हल्ला चढवला जातोय, आक्रमण केलं जातंय शुभमकडून. आता इथून पुढे थोडंसं डिफिकल्ट होईल पुनरागमन करणं शेडगेवाडी संघाला, परंतु क्रिकेटच्या जगतामध्ये आपण पाहतो शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णय हा सांगितला जाऊ शकत नाहीये. जोपर्यंत विजयावरती शिपका मोर्तब केलं जात नाही तोपर्यंत कोणत्याही क्षणाला मॅचमध्ये कलाटणी येताना आपण पाहिलेली आहे. इथून पुढेही या 2 विकेट्स आल्या एका पाठोपाठ तर मॅचमध्ये मात्र पुनरागमन करू शकतात. इथं मात्र
समालोचन कक्षाला गवसणी देणारा हा उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन फलंदाज शुभमच्या माध्यमातून. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय या दोन संघादरम्यान. जो संघ जिंकेल तो भराडी माता कोळकरवाडी या संघासोबत असेल. तर कर्णधाराला विनंती असेल आपण तर धावसंख्या 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक 35. तर 3 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आता अगदी हलक्या हाताने टोलवलाय. नो मॅन्स रिजन मध्ये हा चेंडू असेल. 1 धाव अंकित केली जाईल. नक्कीच जाधववाडी हा संघ इम्प्रेसिव्ह फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हलक्या हाताने टोलवले जात आहेत. आता चेंडू जिथं रिस्कची गरज नाही तिथं रिस्क घेतली नाही. 2 धावा अंकित केल्या जातील आणि विजयी ठरतोय जाधववाडी संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू द संघ. आणि विनंती करेल कोळेकरवाडी संघ संघनायक लगेच यायचा. जाधववाडी संघ संघनायक आपण यायचं टॉस करण्यासाठी. तर जाधववाडी संघनायक तसंच या मॅचचा सुपर हिरो ठरलेला आपण पाहतोय सामनावीर पुन्हा एकदा शुभम मी आमंत्रित करेल यायचा सामनावीर घेण्यासाठी. चांगली